संगीता ताडे. आज आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की जिने गृहिणी ते डॉक्टर आणि त्याचबरोबर युनायटेड नेशनच्या स्पर्धेमध्ये मानाची जी स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे आणि ती म्हणजे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जी दिल्लीमध्ये झालेली आहे त्याच्या विनर ह्या आपल्या पुण्याच्या सौ भारती पाटील ह्या आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेल्या आहेत आणि आपण त्यांचा जीवन प्रवास हा कसा होता तो त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम भारती मॅडम, आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आपल्या पुण्याच्या आपल्या पिंपरी चिंचवडच्याच तुम्ही आहात आणि आम्हालाही आज खूप प्राऊड फील होते की 25 देशांमधून 79 स्पर्धकांमधून तुम्ही ही स्पर्धा जिंकलेली आहे. ह्या स्पर्धेचा प्रवास कसा होता? ह्या स्पर्धेचा प्रवास सुरू झाला होता 2018 मध्ये, जेव्हा मी मिसेस इंडिया गॅलेक्सी ही जी दिल्लीमध्ये झाली होती ना, एक नॅशनल पेजंट झाला होता आणि त्यामध्ये मी विनर झाले होते. तर 2018 पासूनच माझी 2022 पर्यंत जो काही प्रवास आहे हा सगळा इंटरनॅशनल ग्रूमिंग, वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवणं, वेगवेगळे टास्क होते आम्हाला करायचे, काही आमचा सिलेबस दिलेला होता त्याप्रमाणे आम्ही हा सगळा सिलेबस करत होतो. आणि 2018 ते 2022 या पूर्ण काही त्या भागामध्ये जे काही घडामोडी घडल्या होत्या त्यामध्ये माझी तयारी सुरू होत होती. त्यामध्ये कोविड आला होता, म्हणजे बरेचसे असे काही सिच्युएशन्स आल्या की ज्या अनएक्सपेक्टेड होत्या आणि त्यामुळे मला जास्त वेळ भेटला या तयारीसाठी. भारती, मिसेस युनायटेड स्पर्धा ही नक्की काय आहे? सोशल वर्क आहे असं मी ऐकलं होतं यामध्ये. येस 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 मिसेस युनायटेड नेशन ही जी स्पर्धा आहे ही ह्याचा बेसिस जो आहे हा चॅरिटीवर डिपेंड करतो आणि चॅरिटीसाठी ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये तुम्हाला अनाथ आश्रमासोबत काम करावं लागतं. तुमचा जो काही इन्कम आहे त्यातले थोडेफार पर्सेंटेज तुम्हाला त्या चॅरिटीसाठी डोनेट करावे लागतात. त्याबरोबर जेव्हा तुम्ही ॲज एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही भारतामध्ये काय काम करता, म्हणजे तुम्ही एक व्यक्ती म्हणून भारतामध्ये कुठल्या अनाथालयाशी किंवा कुठल्या सोशल ज्या काही चॅरिटीज आहेत ज्याच्याशी तुम्ही असोसिएटेड आहात की नाही, तुम्ही ते खरंच काम करताय का, हे सगळं जजिंग स्टार्ट होतं तुमचं आणि ह्या सगळ्या गोष्टी ते पाहिलं जातं ह्या युनायटेड नेशन्समध्ये. म्हणजे फक्त सौंदर्य हा एकच क्रायटेरिया नाही आहे ह्या एक्झामसाठी किंवा ह्या पेजंटसाठी. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी पाहिल्या जातात. त्यामध्ये तुमचं बॉडी लँग्वेज कसं आहे, तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांसोबत तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही किती काम करता, तुम्ही एक प्रोफेशनमध्ये जर तुम्ही डॉक्टर आहे तर तुम्ही सोशली तुमच्या ह्या डिग्रीचा कसा वापर केला जातो, या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात. तर गृहिणी ते डॉक्टर हा प्रवास कसा होता आणि त्यानंतर हे क्षेत्र कसं काय निवडलं? ह्यासाठी मी स्पेशल थँक्स माझ्या हजबंडलाच करेल, कारण त्यांनी मला कधी गृहिणी म्हणून पाहिलंच नाही. सुरुवातीपासूनच जेव्हा माझं लग्न झालं होतं सेकंड डेपासूनच आम्ही दोघंही क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत होतो. त्यांची प्रॅक्टिस तर भरपूर वर्षांची होती आणि म्हणजे 7-8 वर्ष ते आधीपासून प्रॅक्टिस करायचे, पण त्यांनी मला कधीच गृहिणी म्हणून पाहिलं नाही. त्यांनी मला सांगितलं की तुला मल्टीटास्करच व्हायचं आहे, म्हणजे तुला घरात छान छान जेवण पण बनवायचं आहे, तुला सगळ्यांची हेल्प पण करायची आहे, प्लस तुला तुझ्या प्रोफेशनकडे पण लक्ष द्यायचं आहे. आणि यासाठी जी काही मदत लागेल ती दोन्ही गोष्टींची मदत मला माझ्या हजबंडने सुरुवातीपासूनच केली होती. म्हणजे प्रोफेशनल सोबत आपली आवड, कारण प्रत्येक महिलेला स्वतःचं एक स्वप्न असतं की मी मिसेस युनायटेड, मिसेस वर्ल्ड, मिसेस ज्या काही सौंदर्यवतीच्या स्पर्धा होतात त्या करायच्या असतात, पण कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड त्याला आड येतं किंवा मग करिअर आड येतं. कारण सगळ्याच जणी हे क्षेत्र करिअर म्हणून नाही निवडत, एक आवड म्हणून. मग इथे करिअर जेव्हा निवडताना जसं डॉक्टर आणि इकडे मिसेस युनायटेड स्पर्धा, तर हा ताळमेळ कसा जुळला? ॲक्च्युली हे माझं स्वप्न होतं की मला मिस इंडिया व्हायचं होतं, बट मी राजकीय घराण्यातनं असल्यामुळे आणि त्या ठिकाणी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे माझ्या माहेरी अजूनही शिक्षणासाठी हवं तर सगळे हेल्प ते करतात. आणि जेव्हा मी लग्नानंतर जेव्हा मी माझ्या मिस्टरांना माझा एक अल्बम दाखवला होता त्याच्यामध्ये त्यांनी माझे पूर्वीचे फोटो पाहिले. ते म्हटले की अरे तू छान डान्स करायची, तुला छान फॅशनमध्ये पण तू फॅशन शो पण छान करायची, मग तू आत्ता का नाही करत ह्या सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा एक मुलगा झाला होता, तो हार्डली 8-9 महिन्याचा होता. तर मी म्हटलं की जे आता आपण कसं करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी, क्लिनिक आहे, घर आहे, अधिराज आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता काय राहिली वेळ करायची. तर तो मला म्हटला की नाही, तुझ्यामध्ये तर टॅलेंट आहे ना, तर तू
म्हणजे बिंदास या क्षेत्रामध्ये तू जा पुढे. आणि त्यांचं ते स्वप्न होतं की त्यांना मला ह्या क्षेत्रामध्ये पुढे न्यायचं होतं. त्यामुळे माझा जो पहिला फॉर्म होता मिसेस इंडिया गॅलेक्सीचा, तो माझ्या हजबंडने भरला होता. मला सांगितलंही नव्हतं. जेव्हा मला ऑडिशनला कॉल आला तेव्हा ते मला सोबत घेऊन गेले. आणि आजही आतापर्यंत मी जेवढे ऑडिशन्स दिले किंवा ज्या ज्या स्पर्धांमध्ये मी गेले होते त्या ठिकाणी सगळ्यात पहिला व्यक्ती जो माझ्यासोबत असतो तो माझा म्हणजे ते माझे हजबंडच आहेत. आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि मला त्यांच्या पुढाकाराला किंवा त्यांनी केलेल्या सगळ्या परिश्रमाला मला फक्त पुढे जायचं होतं आणि मी पुढे जात राहिले. असं खूपच छान प्रवास होता. कारण म्हणतात ना की घरून जर साथ असेल तर नक्कीच आपण एखादा गोल आपला पूर्ण करू शकतो. आणि भारतीने पाहिलेलं स्वप्न तिच्या हजबंडमुळे, हजबंड बरोबर मी तर म्हणेल बाकीचे फॅमिली मेंबर्स पण. येस, मला ते स्पेशली मेन्शन करायला आवडेल की घरातला सपोर्ट जो हवा असतो ना, म्हणजे मी पहिली जी व्यक्ती असेल माझ्या घरामध्ये की जे नंतर मी शेअर केली ते माझ्या सासूबाई होत्या. त्यांना मी सांगितलं की मम्मी मला ह्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे. तर त्या स्वतः खूप चांगल्या एज्युकेटेड आहेत. त्यांनी त्यांच्या काळात सगळ्या डिग्रीज त्यांना भेटलेल्या आहेत आणि त्या हुशार आहेत, म्हणजे मूळतः त्या हुशार आहेत. तर त्यांना कळालं की मला काय म्हणायचं आहे ते, आणि त्यांनी मला पहिल्याच वाक्याला सेंटेन्सचा सपोर्ट केला. आणि त्यानंतरही माझ्या माहेरी सांगितलं, माझ्या मम्मीला, पप्पांना, काकांना की मला असं असं ब्युटी पेजेंट्समध्ये मी इंटरेस्टेड आहे. तरीही जोपर्यंत मी नॅशनल क्राऊन आणत नाही तोपर्यंत मी पब्लिकली सांगितलंच नव्हतं की मी क्लिनिकसोबत मी ह्या गोष्टी पण करते. जेव्हा दिल्लीला माझं क्राउनिंग झालं होतं इंडिया लेवलचं, तेव्हा काकांनी मला फोन केला होता की तू आम्हाला का नाही सांगितलं की तू जिंकली आणि आम्हाला बाहेरून कळतंय. बट ते ह्यासाठी होतं की मला माहीतच नव्हतं की मी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकेल की नाही. हां, आणि जेव्हा दिल्ली जिंकल्यानंतर मग त्याने सगळ्यांनी खूप छान ॲप्रिशिएट केलं ह्या गोष्टीला की जे काही आता मी करते आहे, जी काही तयारी मी करते आहे माझ्या स्वतःच्या ब्युटी पेजेंटसाठी, म्हणजे तो एका दिवसाचा कार्यक्रमच नसतो, तो असतो वर्षानुवर्ष तुम्ही जी काही मेहनत घेता. म्हणजे तुम्ही वेट कसं मॅनेज करताय, तुमच्यामध्ये सगळा स्टॅमिना पाहिजे सगळ्या गोष्टी करायचा, स्पोर्ट्सवेअर वगैरे सगळे राऊंड्स असतात. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी माझी तयारी चालू होती आणि ती माझ्या माहेरच्या लोकांना सगळ्यांना माहिती होती आणि त्यांना त्याचं कौतुकही आहे. म्हणजे की मी घर, क्लिनिक, मुलाला सगळ्यांना सांभाळून मी माझी कला पण जोपासते. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण 25 देशातल्या सौंदर्यवती ह्या स्पर्धेमध्ये होत्या आणि जवळजवळ 79 स्पर्धक होते. तर त्यावेळेस तो कॉन्फिडन्स होता का की मी 79 स्पर्धकांना मागे पाडेल आणि मी पुढे जाईल म्हणून? ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी करताना मला वाटलं होतं की मी करेन, बट तिथे ॲक्च्युली गेल्यानंतर ना सगळे कंटेस्टंट पाहिल्यानंतर जे काही आमचा फर्स्ट असतो एक आम्हाला सगळ्यांना त्यांनी वेलकम पार्टी दिली होती, तेव्हा सगळ्यांचं कॉन्फिडन्स पाहून मला वाटलं होतं की अरे ह्यांनी पण तयारी खूप चांगली केलेली आहे. म्हणजे साऊथ आफ्रिकेतल्या मुलींची ब्युटी असेल किंवा नेदरलँडच्या काही मुली असतील की ज्यांनी खरंच स्वतःवरती खूप मेहनत घेतली होती. आणि तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की आता आपल्याला क्रॅक जे करायचे आहेत ते सगळे राऊंड्स आहेत. म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये तुमचे मार्किंग्स आहेत, तुम्ही कसं परफॉर्म करताय हे प्रत्येक मिनिटाला ते जज करायचे लोक. 7ही दिवस त्यांनी वेगवेगळे कॅमेरेज होते आमच्या जे लिव्हिंग रूम्समध्ये, आमच्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जायच्या. आणि मला फक्त एवढं माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टी तर मी जशी आहे त्याप्रमाणे केल्या तर हा एवढा मोठा टास्क नाही आहे माझ्यासाठी. आणि मग राऊंड्स होत गेले आणि एक एक राऊंड मी क्रॉस करत गेले, व्यवस्थित चांगले परफॉर्मन्स माझे होत गेले. आणि ह्याची तयारी जर म्हणायला गेलात ना तर माझी इंटरनॅशनल ग्रूमर आहे पायल प्रामाणिक मॅडम. त्यांनी मला 2019 पासून माझं ग्रूमिंग क्लासेस चालू केले होते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते असतं प्रोजेक्टवर. तुम्ही काय प्रोजेक्ट करताय, म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही एक डॉक्टर, एक भारती पाटील म्हणून तुम्ही काय हेल्प करताय, तर ते सगळं काउंट व्हायचं. तर जेव्हा कोरोनाची सिच्युएशन्स आली होती ती सगळ्यात वर्स्ट होती, कारण तेव्हा सगळ्या लाईफ थ्रेटनिंग गोष्टीच घडत होत्या आजूबाजूला. लोकांना सगळ्यात जास्त महत्त्वाचा त्यांचा जीव झाला होता. आणि जे काही आपल्या पिंपरी चिंचवडमधले जे काही सिग्नलवरती जे गरीब लोक आहेत त्यांना खायला काहीच मिळत नव्हतं, कारण घराबाहेर कोणी पडत नव्हतं. आणि ॲज अ डॉक्टर ते मला अलाउड होतं की मी बाहेर जाऊ शकते. तर तेव्हा मी हरप्रीत सरांच्या हेल्पनी उत्थान फाउंडेशनसोबत असोसिएट झाले आणि ते लोक दर संडेला एक 400-500 लोकांचं जेवण बनवायचे आणि ते फूड पॅकेट्स आम्ही जाऊन सगळ्या ठिकाणी म्हणजे हातानेच ते आम्ही तेव्हा दिले होते. प्लस तेव्हा गरीब आपल्याकडे तर मास्क आणि सॅनिटायझर्स वगैरे होते आणि ह्या लोकांकडे काहीच नव्हतं, त्यांना सेफ्टी माहीतच नव्हती. तर अशा वेळेला आम्ही तेच डिस्ट्रीब्युशन्स केले आणि ते 1 आणि 2 दिवस नाही केलं तर ऑलमोस्ट आम्ही ते 9 महिने
दर संडेला जाऊन आम्ही पाहायचो की ह्यांना जेवण मिळतंय की नाही, ह्यांनाकडे म्हणजे काही स्टोरेज आहे का पुढच्या 5 दिवसासाठी. आणि ती सिच्युएशन अशी होती की त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरायला सुद्धा लोक घाबरत होते. आणि ह्या फाउंडेशनच्या हेल्पनी मला ते करायचं भाग्य भेटलं आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे ब्लँकेट डिस्ट्रीब्युशन्स असेल, लहान मुलांचे काही बर्थडे सेलिब्रेशन्स असेल, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते करत होतो की ते घाबरू नये की अरे काय चाललं आहे जगामध्ये. आणि जी काही मेडिकल हेल्प लागेल ती मेडिकल हेल्प मी आणि माझे मिस्टर आम्ही सगळे म्हणजे आम्ही आमच्या क्लिनिक लेवलला ते सगळंच करत होतो. यामध्ये सगळ्यात जास्त मग डॉक्टर धनंजय पाटील हेच पुढे होते सगळ्या गोष्टींमध्ये. नक्कीच. डॉक्टर स्पेशली मला वाटते स्किन स्पेशलिस्ट. येस येस. मग हे स्किन स्पेशलिस्टचा उपयोग ह्या स्पर्धेसाठी झाला? ॲक्च्युली खूप झाला. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या ना की तो एक असा पेजंट आहे युनायटेड नेशन पेजंट, तिथे नो मेकअप राऊंड पण होता. म्हणजे तुम्हाला काहीही मेकअप न करता फक्त प्रॉपर फेस वॉश करून काही जजेस समोर जाऊन बसायचं होतं. तो आमचा इंटरव्ह्यू राऊंड होता. तेव्हा आम्हाला मेकअप वगैरे अलाउड नव्हतं. तुम्ही कसे आहात, तुमचा स्किन टोन कसा आहे, तुम्ही पर्सनल हायजीन घेताय का, आणि त्या सगळ्या गोष्टी तिथे जज केल्या होत्या. तेव्हा मला वाटलं की ह्याच्यात मी पुढे जाईल. बिकॉज ॲज अ स्किन डॉक्टर मी ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून करते. म्हणजे स्वतःला मेंटेन ठेवायचं काम करते, प्लस प्रॉपर स्किन केअर घेते, आणि माझ्या पेशंटलाही मी ते शिकवले. त्यामुळे त्या राऊंडला मला त्याचा खूप जास्त फायदा झाला की विदाऊट मेकअप राऊंड असं नाही, तो छान झाला होता माझा. चला, म्हणजे डॉक्टर असण्याचा हा एक फायदा झालेला आहे भारतीला. आणि खूप छान वाटते, कारण आपण जेव्हा सौंदर्यवती स्पर्धा पाहतो त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर एक फिगर येते, एक छान स्किनवाल्या मॉडेल येतात. तर असं काही नाही की स्पर्धा जिंकण्यासाठी ह्या तर गोष्टी पाहिजेनच, पण तुम्हाला बेसिक म्हणजे तुमचं सोशल वर्क, तुमचं नॉलेज आणि ती जिद्द पण पाहिजे की नाही ही स्पर्धा मला जिंकायचीच आहे. आणि ही स्पर्धा जिंकण्यामागे मला वाटते सोशल वर्कचं जे काम आहे, म्हणजे त्या स्पर्धेबरोबर हे पण काम, म्हणजे कुठेतरी त्या स्पर्धेचा फायदा झाला की आपण समाजासाठी पण काहीतरी देणं लागतं. आणि ते कार्य ह्या स्पर्धेच्या निमित्ताने काय होईना पण ते भारती मॅडमच्या हातून झालंय. आणि सगळ्यात सपोर्ट म्हणजे फॅमिली सपोर्ट त्यांनी आत्ता सांगितलं. तर पिंपरी चिंचवडच्या भारती पाटील, पण त्या पूर्वीच्या भारती गव्हाणे. येस येस, भारती गव्हाणे. राजकीय पार्श्वभूमी असलेलं घराणं. तर अशा घरातून जेव्हा एखादी मुलगी डॉक्टर होते, म्हणजे त्यावेळेस त्यांनी करिअरला महत्त्व दिलं. आणि करिअर झाल्यानंतर की नाही मला आवड जपायची, माझं स्वप्न पूर्ण करायचे, आणि त्यासाठी साथ दिली ती डॉक्टर धनंजय पाटील म्हणजेच भारतीच्या मिस्टरांनी. खरंच हा प्रवास खूप छान होता. आणि आपण म्हणतो ना गृहिणी ते डॉक्टर, डॉक्टर ते सौंदर्यवती, म्हणजे कुठलाही प्रवास आपल्या फॅमिली सपोर्टशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि तुमची जिद्द, दोन्ही गोष्टींचा ताळमेळ इथे छान बसलेला आहे. आणि खूप छान वाटते की आज स्टुडिओमध्ये भारती पाटील मॅडम इथे आल्यात, आणि तुमच्याकडनं खरंच प्रेरणा घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. जाता आता मी एवढंच म्हणेल की ज्या सौंदर्य स्पर्धेमध्ये किंवा ह्या करिअरकडे ज्या तरुणी पाहतात त्यांना तुम्ही काय संदेश देणार? मला हे संदेश असा द्यायचा आहे त्यांना की ब्युटी पेजंट्स ह्या काही गोष्टी आहेत, म्हणजे सौंदर्य स्पर्धा ज्या आहेत या तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, ह्या नक्कीच छान आहे. पण ह्यापूर्वी तुमचा एक बेस असणं फार महत्त्वाचं आहे. मी डॉक्टर झाल्यानंतर मी ह्या सौंदर्य स्पर्धेमध्ये गेले, त्यामुळे माझा बॅकअप जो होता हा मी स्वतः स्ट्रॉंग केला होता. आणि त्यानंतर मी माझी आवड जपली. मी आजकाल पाहते की बऱ्याचशा 8वी-9वीतल्या मुली इंस्टाग्राम, रील्स ह्या गोष्टीमुळे खूप लवकर शिक्षणापासून दूर जातात आणि त्या ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी भरकटतात. तरी मला असं म्हणायचं की तुम्हाला जेव्हा ह्या गोष्टी करायच्यात आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्ही स्वतः तुमचा बेस चांगला करा. त्याच्यात तुम्हाला 100% द्या. तुम्हाला काही करिअर करायचं, डॉक्टर, इंजिनियर किंवा काहीही व्हायचं असेल तर ते तुम्ही पहिलं ते कंप्लीट करा. आणि त्यानंतर ही इंडस्ट्री फार मोठी आहे, त्यामुळे तुम्ही कधीही म्हणजे तुमच्या वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही जाऊ शकता किंवा वयाच्या 30व्या वर्षी तुमचं नाव तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे घेऊ शकता. तर ते तुम्ही तुमच्या करिअर नंतर करा, कारण आवड ही असलीच पाहिजे आणि ती जपलीच पाहिजे. पण त्यापूर्वी तुमचं एक स्वतःचा बेस असणं फार महत्त्वाचं आहे. मी हेच सांगेल पुढच्या ज्या काही जनरेशनच्या मुली आहेत, मुलं आहेत, की शिक्षणाला महत्त्व द्या आणि मग तुम्ही ह्या गोष्टींमध्ये पुढे जा. खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि अभिमानाची पण गोष्ट आहे आपल्या पिंपरी चिंचवडकरांसाठी, पुण्यासाठी आणि मी तर म्हणेन भारतासाठी. कारण 25 देशांमधनं आपल्या देशातली मुलगी आणि तिचा बिझनेस आणि त्यानंतर करिअर
करिअर बरोबर आवड, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा ताळमेळ होता, कारण एक मुलाची आई म्हणून कारण मुलाची पण जबाबदारी होती, पण तिथे कुठे असं वाटलं की नाही, ह्या लोकांचा मला फुल सपोर्ट होता, म्हणूनच मी आज ह्या शिखरापर्यंत पोहोचली. नक्कीच माझ्या ह्या सगळ्या यशामागे माझ्या सोबतची जी लोक आहेत, म्हणजे माझ्या ॲब्सोल्यूटची 5 लोक आहेत, नेहा, गौरव, शेखर सर, माझ्या क्लिनिकच्या पूजा मॅडम आहेत, म्हणजे माझा स्टाफ जो आहे, संजीवनी, अमृता, कीर्ती, सगळे डॉक्टर, सोनाली, म्हणजे माझी जी टीम आहे ना ॲब्सोल्यूटची, प्रत्येक जण मला रोज विचारायचा की मॅडम तुमचा इंटरव्ह्यूचा अभ्यास झाला आहे का, मॅडम तुमचा हे झालं आहे का, म्हणजे त्यांचा रोल ॲक्च्युली तिथे होता. प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आणि स्पेशली या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे एक सपोर्ट जो असतो तो आईवडिलांचा खूप महत्त्वाचा असतो, भावाचा असतो. माझ्या बहिणी ज्या आहेत त्यासुद्धा, म्हणजे त्यांचं असं होतं की ताई तुम्हाला काय लागते ते सांगा, आम्ही करायला तयार आहे. म्हणजे बॅकअप खूप स्ट्रॉंग होता. सासूबाईंचा इकडे सपोर्ट, नणंद पण होते, म्हणजे सपोर्ट जो आहे ना तो फॅमिलीकडनं तर भरपूर होता. पण माझी ही काही ॲब्सोल्यूटची फॅमिली आहे, म्हणजे आमच्या क्लिनिकचे जे काही मेंबर्स आहेत त्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. इवन माझ्या वेट लॉसपासून माझ्या त्या गोष्टी 1.5 किलो वजन माझं वाढलं होतं कोविडमध्ये, ते कमी करण्यासाठी सुद्धा माझ्या ज्या काही आमच्या अनिताजी वगैरे आहेत सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला. आणि ह्या सगळ्या सपोर्टला म्हणजे मला त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी जी धडपड दिसायची ती मला जाणीव करून द्यायची की भारती तुला अभ्यास अजून करायचा. आणि ह्या लोकांसाठी ज्यांना तू वाटते आयडियल आहेस, तू सगळ्या गोष्टी करतेस, ह्या सगळ्या लोकांसाठी आणि ह्यांच्या मेहनतीसाठी मला खूप जास्त परिश्रम घ्यावे लागले आणि मी ते केले. आणि आज सगळेजण माझ्यासोबत त्या गोष्टीमुळे आहेत. नक्कीच, कारण फॅमिलीसोबत आपल्या करिअरमधले पण जे सगळे पार्टनर्स आहेत, तुमचे सगळे क्लिनिकमधले सगळे ॲब्सोल्यूटची पूर्ण टीम, या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज रिझल्ट पण आपण पाहतोय की युनायटेड नेशनचा किताब आणि हा मुकुट आज डोक्यावरती आहे आणि सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि आम्हालाही आहे, आपल्या आवाजच्या प्रेक्षकांनाही, की कुठेतरी हे पिंपरी चिंचवडचं नाव, एक पुण्याचं नाव जगाच्या ह्या जेवढ्या स्पर्धक होत्या 25 देशांच्या, यांच्यापर्यंत पोचले आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. तर सगळ्यात प्रथम अभिनंदन. थँक्यू सो मच. आता मला युनायटेड नेशन एक ॲम्बॅसिडर म्हणून पण ओळखलं जाईल. त्यांनी 3 दिवसानंतरच ते अनाऊन्स केलं की आय गॉट टायटल ऑल्सो की युनायटेड नेशन ॲम्बॅसिडर. तर ते पण म्हणजे एक छान अचिव्हमेंट झाली. आता फक्त एवढंच की हे ज्या काही मला सगळं यश जे भेटले ते फक्त मला माझ्या पुढच्या जे काही माझ्यासोबतची लोकं आहेत किंवा आजूबाजूची लोकं आहेत त्यांना जेवढी हेल्प करतील तेवढं मी करायचा प्रयत्न करेन. महिलांकडनं अशीच आपण प्रेरणा घेत असतो आणि अशाच महिलांचे इंटरव्ह्यूज आपल्या आवाजच्या या कार्यक्रमामध्ये आपण दाखवत असतो. तर भारती पाटीलकडनं आम्ही ही प्रेरणा घेतली आज, किंवा आमच्या प्रेक्षकांना पण ही प्रेरणा मिळाली. स्पेशली महिला प्रेक्षक की ज्यांना सौंदर्यवती स्पर्धा आवडत असतात किंवा त्या स्पर्धेमध्ये कसं जायचं आहे, काय करायचं आहे, ह्याच्यात गाईडलाईन नसते. तर त्यांना पण मी सांगेल की तुम्ही भारती मॅडमशी संपर्क करू शकता. आणि यामधनं अजून एक गोष्ट शिकलो की स्वप्न बघत राहा, ती पूर्ण करण्यासाठी वेळ काळ असं काही नाही की एक एज झालं, मला मुलगा झाला आणि मी ते पूर्ण करू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुमची जिद्द लागते आणि मेहनत लागते. त्या मेहनतीचं फळ आज तुम्ही सगळेजण पाहताय. आणि आपल्या आवाजच्या स्टुडिओला आल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.